नमस्कार, मिमीज मील्समध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत चना डाळ न भिजवता ही चवदार अशी भाजी. 10 मिनिटात अगदी तयार होते आणि जेव्हा घरात भाजीला काहीही नसेल तेव्हा तुम्ही ही भाजी बनवू शकता. तर सर्वात आधी मी इथे अर्धी वाटी चना डाळ घेतलेली आहे. आता आपण डाळ कढईमध्ये भाजून घेऊयात. डाळ आपण मस्त 5 मिनिटे याचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. आणि ही भाजी आपण अगदी 10 मिनिटात बनवू शकतो. जर तुम्ही डाळ भिजवायला विसरले असाल तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा. इथे बघा आपली डाळ जी आहे ती भाजून झालेली आहे आणि ह्याचा कलर पण चेंज झालेला आहे. आता आपण डाळ वाटीमध्ये काढून घेऊया. त्यानंतर आपल्याला ही भाजी बनवायला लागणार आहे. इथे मी घेतलेली आहे 2 मिरची, थोडीशी कोथिंबीर, 1 कांदा आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. सर्वात आधी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेली डाळ टाकायची आहे. त्यानंतर टाकायची आहे कोथिंबीर, मिरची, लसूण आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे स्मूथ असं वाटून घ्यायचं आहे. आपलं वाटण झालेलं आहे. त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून इथे त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी जिरं, मोहरी. जिरे मोहरी छान तडतडलं की त्यानंतर टाकायचा आहे कांदा. कांदा आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत मस्त असं तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आता कांदा परतून झालेला आहे तर त्याच्यानंतर टाकूया हळद 1 चमचा, 2 चमचे मिरची पावडर आणि मिरची पावडर टाकून झाल्यानंतर आपण हे फिरवून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते टाकून घेऊया. वाटण टाकून झाल्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी ऍड करणार आहोत आणि पाणी टाकल्यानंतर हे सारखं फिरवत राहायचं आहे, कारण ह्याच्यामध्ये गाठी होऊ शकतात. त्यामुळे अधूनमधून आपल्याला फिरवायचं आहे पाणी टाकल्यानंतर, जेणेकरून ह्याच्यामध्ये गाठी तयार होणार नाहीत. आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ आणि मीठ टाकून झाल्यानंतर परत एकदा असं फिरवून घ्यायचं आहे. पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये कमी जास्त करू शकता. आता आपण 5 मिनिटे ही भाजी शिजवून घेऊयात. पाणी जे आहे ते थोडं जास्त टाकलं तरी चालेल, कारण जेव्हा आपण ही भाजी शिजवतो तेव्हा पाणी ऍब्झॉर्ब होऊन जातं ह्याच्यामध्ये. त्यामुळे पाणी थोडं जास्त झालं तरी चालेल. पाणी टाकून झाल्यानंतर असं फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मी दाखवते. इथे बघा 5 मिनिटे झाल्यानंतर भाजीला किती छान असा टेक्स्चर आलेला आहे आणि भाजी जी आहे ती व्यवस्थित आपली तयार झालेली आहे. तुम्ही भाजी भाकरी सोबत, चपाती सोबत किंवा भाताबरोबर खाऊ शकता. अतिशय छान लागते. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.